प्रश्न काय आहे बघा, एक पोलीस 400 मीटर लांब चोराला पाहतो. पोलिसाचा वेग ताशी 40 किलोमीटर व चोराचा वेग ताशी 32 किलोमीटर आहे. जर चोराने पोलिसाला पाहून पळायला सुरुवात केली तर पोलिसांनी पकडण्यापूर्वी चोराने किती अंतर कापले असेल असा प्रश्न विचारलेला आहे. आता कशा पद्धतीने सोडवायचा ते पाहूयात. पोलीस आहे आणि इथे चोर आहे. आता दोघांच्या मधील अंतर कितीच आहे बघा. सुरुवातीला पोलिसांनी चोराला 400 मीटर अंतरावरून पाहिलेलं आहे, म्हणजेच दोघांच्या मधील अंतर किती आहे, 400 मीटर आहे. दोघांच्या मधील अंतर हे 400 मीटर आहे. आता पोलिसांनी चोराला एका ठिकाणी पकडलेलं आहे, म्हणजे चोराने इथून इथपर्यंत चोर जेव्हा पोहोचला तेव्हा पोलिसांनी इथून इथपर्यंतचं अंतर कापलेलं आहे. त्यावेळी पोलिसांनी चोराला या ठिकाणी पकडलेलं आहे. आता पुढे बघा, पोलिसांचा ताशी वेग किती आहे, 40 किमी आहे, तर चोराचा किती आहे, 32 किमी आहे. पोलिसांचा 40 आहे तर चोरांचा किती आहे, 32 आहे. आता या दोघांच्या वेगाचं गुणोत्तर प्रमाण काढलं तर बघा, याला जर भाग लावला 8×45 तर 8 चौक 32, म्हणजेच दोघांचं गुणोत्तर प्रमाण किती आलेलं आहे, 5:4 आलेलं आहे. म्हणजे पोलीस इथून इथपर्यंत पोहोचण्याचे प्रमाण काय आहे, 5 आहे, तर चोराचे इथून इथपर्यंतच 4 गुणोत्तर प्रमाण आहे. आता 5 मधून 4 जर वजा केले, दोघांच्या गुणोत्तर प्रमाणाची वजाबाकी केली तर 1 आले. दोघांच्या गुणोत्तर प्रमाणामधील फरक कितीचा आहे, 1चा आहे, जो की इथून इथपर्यंतचे अंतर आहे. म्हणजे 1 गुणोत्तर प्रमाण बरोबर किती झाले, 400 मीटर झाले. या दोघांच्या मधील सुरुवातीचं अंतर किती होतं, 400 मीटर, म्हणजे 1 गुणोत्तर रास किती आले, 400 मीटर आले. तर चोराचे इथून इथपर्यंतचे किती आहे, 4 आहे. म्हणून 400 गुणिले 4 केले, म्हणून 400 गुणिले 4 केले तर 4 चौक 16 आणि हे 2 शून्य जसे आहेत तसे किती झाले, 1600 मीटर झाले. म्हणजेच पोलिसांनी पकडण्यापूर्वी चोराने किती अंतर कापलेले आहे, तर चोराने हे 1600 मीटर अंतर कापलेले आहे. अशा पद्धतीने सोडवायचं आहे. व्हेरी गुड.